बुधवार संध्याकाळी पोलिसांना बेलापूर खाडी किनारी एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे एका 18 ते 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. स्थानिक मच्छीमारांनी तिथे एका मुलाला पाण्यात उडी घेताना पाहिले. त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तो वाहून गेला. पोलिसांच्या चौकशीत समोर आले की आत्महत्या केलेल्या मुलानेच त्या तरुणीचा गळा दाबून तिची हत्या केली आहे. त्यानंतर स्वतः त्याने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. मात्र 2 दिवसानंतरही मुलाचा शोध लागला नाही. उपायुक्त पंकज डहाणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि ज्या मच्छीमारांनी घटना पाहिली त्यांच्याकडे चौकशी केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुलगा पनवेल तालुक्यातील तर मुलगी नवी मुंबईतील होती. दोघांमध्ये 2 वर्षापूर्वीपासून मैत्रीचे संबंध होते. मात्र मागील काही दिवसांपासून ते दुरावले होते. घटनेच्या आदल्या दिवशी आणि घटनेच्या दिवशी ते एकमेकांना भेटले. यातून वाद झाला आणि मुलाने मुलीचा खून करून तिला पाण्यात बुडवून स्वतः पाण्यात उडी घेत आत्महत्या केली. परंतु त्याने असे का केले याचा खुलासा अद्याप झालेला नाही आणि पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे. नवी मुंबई परिसरात रोजच अशा घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काल दिनांक 7 ऑगस्ट रोजी आम्हाला जवळपास 4:30 वाजता कॉल आला की DPS स्कूलच्या मागे एका मुलीची बॉडी मिळालेली आहे आणि त्याच ठिकाणी काही मिनिटापूर्वी एका मुलाने जेट्टीच्या ब्रिजवरून खाली पाण्यात उडी मारलेली आहे आणि तो वाहून गेलेला आहे, अशी एकंदरीत आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली. त्याच्यानंतर आम्ही स्पॉटवर गेलो तर आम्हाला असे समजलं की त्या मुलीचा गळा दाबून खून करण्यात आलेला होता. मग त्या अनुषंगाने आम्ही तपास चालू केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं समजलं की ती मुलगी आणि मुलगा हे गेले 2 वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. ते एकमेकांना भेटत देखील होते आणि त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद झाल्यामुळे ते मागच्या 2 दिवस सलग भेटत होते आणि वादाचं कारण नक्की आम्हाला अजून समजलं नाही. पण त्या झालेल्या वादामध्ये त्या मुलाने त्या मुलीचा गळा दाबलेला आहे आणि त्यानंतर लगेच त्या जवळच्याच असणाऱ्या जेट्टीच्या ब्रिजवरून त्यांनी उडी मारून आत्महत्या केलेली आहे. आता हे मुलगा जो आहे तो पनवेलला राहणारा होता आणि मुलगी ही सीवूड्स एरियामध्ये राहणारी होती. ते दोघंही एकमेकांना जवळपास 2 वर्षापासून ओळखत होते. नक्की काय प्रॉब्लेम होता त्याबाबत अजूनही आमचा तपास चालू आहे. आम्ही त्यांचे मित्रमैत्रिणी यांच्याकडे चौकशी करत आहोत. या संदर्भात आपल्याकडे गुन्हा देखील दाखल झाला असून याच्यामध्ये API मोहिते यांच्याकडे तपास आहे आणि जे आपण या निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहे की त्या मुलानेच त्या मुलीचा गळा दाबला आणि त्यानंतर लगेच त्यांनी आत्महत्या केलेली आहे. याच्यामध्ये आपण त्या मुलाच्या बॉडीचा देखील शोध घेत आहोत. आपले तपास पथक रवाना झालेले आहेत. कोस्टल हद्दीमध्ये सर्व ठिकाणी देखील आपण त्याची बॉडी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई. Maharashtra Today 24 News. Subscribe now.